आणि आता आपण बनवायला घेतलाय पंजाबी ड्रेस पॅटर्न. पंजाबी ड्रेससाठी आपण डिझायनर कपडा आहे आपल्याकडे अवेलेबल, ज्याला ऑलरेडी पानगळा बनलेला आहे. तर त्यासाठी छातीचं माप आहे 30, कमर फिटिंग आहे 26, कमर उंची आहे 12, सीट फिटिंग आहे 30, सीट उंची आहे 19, पूर्ण उंची आहे 40, शोल्डर आहे 3.5, पुढचा गळा 6.5, मागचा गळा 3, बाही उंची 18, बाही फिटिंग 7 आणि हा मी 4 पदरी फक्त 1 ते 1.25 मीटर असा अस्तराचा भाग घेतलेला आहे. आणि यातच आपण ते पॅटर्न आता बनवून घेणार आहे. यात पॅटर्न बनवलं म्हणजे काय होईल की हेच पॅटर्न पुन्हा त्याच्यावर ठेवून आपण आपल्या कापडाची कटिंग करून घेऊ. पॅटर्न बनवायला मी इकडे बंद बाजूला सुरुवात केली आहे. इथे ठेवायचं छातीचं चौथा. छाती किती आहे 30, बरोबर ना. 30चं चौथा 7.5, 7.5 अधिक 1.5, व्हेरी गुड, लक्षात आहे. 7.5 अधिक 1.5 इथे आलाय. आणि इकडे डायरेक्टली काय घ्यायची माहिती, कमरेची उंची. तसं तर मी सीट उंची घेत असते डायरेक्ट. सीट उंची किती, सीट उंची 19 सीट उंची. जसं आपण ब्लाउजचा बॉक्स करतो ना तसं याचाही बॉक्स केला. आणि याला इथे रेषा दिली. इथे रेषा दिल्यानंतर या रेषेचं नाव आलंय सीटची रेषा. इथे नाव आलंय सीट फिटिंग. किती ती, ही पण 30 आहे. 30, हा ही पण 30. तर 30चा चौथा झालाय 7.5 आणि अधिक किती 1.5. इथे पण 1.5 टाकायचे, इकडे पण 1.5 टाकायचे. उरली काय कमर उंची. लगेच कमर उंची पण घेऊन टाका त्याच रेषेवर. कमर उंची किती आहे 12. जर 12 कमर उंची तर आतमध्ये एक रेषा येईल आणि रेषा आल्यानंतर कमरेची फिटिंग, कमर फिटिंग जी आहे ती किती आहे 26. 26चा चौथा झाला 6.5 आणि अधिक पुन्हा 1.5 असं केल्यानंतर इथे घ्यायचं 6.5 अधिक 1.5 बरोबर 8 इंच. वर एक रेषा. इथे रेषा ओढायची गरज नाही कारण बॉक्स हेच झालेले, पण इथे मात्र रेषा ओढण्याची गरज आहे. आता आपल्याला लागणारे गळा, शोल्डर आणि बगल. तर शोल्डर घेतलं नाही आपण, हा शोल्डर लिहिलंय आपण. तर शोल्डर जे लागणार आहे ते या मापासाठी 3.5 इंचचं सांगितलं गेलेलं आहे. मग या 30च्या छातीला गळा कितीचा लागतो, 30च्या छातीला मिनिमम गळा 2चा घेतला पाहिजे. पण जर डिझाईन जास्त आहे, पसरट आहे, तर मग 2.5चा घेतला पाहिजे. आणि यात डिझाईन पसरट आहे, मग आपण गळा कितीचा घेणार आहे 2.5चा. का तर ती जी डिझाईन आपण घेतोय ना तीच अशी पसरट आहे, मग ती पण मॅनेज झाली पाहिजे ना, म्हणून आपण इथे 2.5 घेतलंय. आणि गळ्याची उंची किती आहे 6.5. तर 6.5 जसाच्या तसा, कारण हा कोणता गळा आहे पान गळा आहे, तर त्यामुळे त्याला जसंच्या तसं घ्यावं लागेल. पुढे आणखीन तो अर्धा इंचाने वाढेल. शोल्डर किती आहे 3.5 जसंच्या तसं इथे. जर 3.5 तयार हवं असेल तर 4 घ्यावं लागेल. 3.5 चालेल कारण की 3ही घेऊ शकतो आपण. असं 3.5 घेतलं. आणि याला बगलेची लांबी ब्लाउजापेक्षा अर्धा इंचने जास्त घ्यावी. 5 असेल तर 5.5. आणि याचा चार्ट असेल तो कायमस्वरूपी तुम्हाला कामात येईल की एकाच पॅटर्न वरून सगळे पॅटर्न कसे बनवायचे. 3.5चं शोल्डर, 2चा गळा, पण कितीच्या छातीला 30च्या छातीला. आपण बनवत आहोत 30च्या छातीचं माप, 1 इंच आतमध्ये आणि बगलेचा गोलवा. आणखीन जास्त फिनिशिंग हवी असेल तर तुम्ही इथून सुद्धा एक गोल घ्या. ज्यांचा बगलेला चुन्या पडायचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी. आणि असं गोल घ्या आणि असं बाहेर निघा, म्हणजे हा एक बगल होईल आणि हा एक बगल होईल. तिरपी रेषा ओढा, सरळ रेषा ओढा आणि उरलेला जेवढी पण उंची आहे तेवढं सरळ जा. ही बंद बाजू आहे आणि पॅटर्न आपलं पूर्ण झालेलं आहे. फक्त गळा मी केलेला नाहीये, पण आता मी अस्तरावरच गळा करून घेणार आहे कारण गळा आपण शिदापलटी करणार आहोत. निम्म करा, 1 इंच खाली या, अर्धा इंच बाहेर जा, तिरकस रेषा ओढा. उरलेल्या रेषेला खाली आणा, पण अर्धा इंच या रेषेच्या पण खाली या. आणि छानपैकी असा करून इथून असा फक्त गळ्याचा शेप द्या. गळ्याचा शेप देऊन झाला की फक्त एकाच गळ्याचा शोल्डर उतार, एकाच गळ्याचा
भाग आपल्याला कापायचा आहे. जर तुम्हाला हा ड्रेस इथून पसरट हवा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. फक्त माप पुन्हा एकदा चेक करून घ्या. खालचं हे 30 आहे, 30चा चौथा, 30चा चौथा, 7.5 अधिक 2 आणि इथे 9 आलेलं आहे का? हा, थोडस मध्ये आलंय. तर त्यानुसार आपण आहे तसा ड्रेस सीट उंचीच्या ठिकाणी अशी आणि अशी कैची मारून ठेवा आणि ह्या आतल्या भागाला कट करा गोल मध्ये. बाहेरचं बगल कापा आणि अशा पद्धतीने ही कटिंग जी आहे ती सध्या दिसते. इथून बाहेर या, गळ्याचा भाग कट करा. पुढचा गळा फक्त कट केलाय. गळा सध्या असा दिसतोय. नंतर आपण पाठीमागचा गळा कापूया. परत हे इथे ठेवूया. म्हणजे काय होईल की माप मिळेल आणि तुम्हाला पाहिजे 3 इंचचा गळा तर मी आता असा कापलाय. तुम्ही आखून मग कापू शकता. मला फक्त 3 इंचचा गळा हवाय म्हणून मग मी असा कापून घेतलाय. आणि कटिंग आपली पूर्ण झालेली आहे. त्याच नंतर आपण आता सोबतच ही कटिंग कापडावर कापून घेऊ. आणि हा कापड असं छान आपल्याकडे अवेलेबल आहे. पण याचं काय करायचं, 2 पार्ट व्यवस्थित आहेत का बघून घ्यायचे. 2 व्यवस्थित म्हणजे हा बरोबर आहे, नंतर हा बघा हा कसा आहे. वेगळी डिझाईन तर नाहीये ना. वेगळी डिझाईन असेल तर इथून मात्र कट करून टाकायचं. पण आता वेगळी नाहीये त्याच्यामुळे आपल्याला सोबतच हे पॅटर्न कापता येणार आहे. ड्रेस कापताना काय काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित करा त्या साईडने. ओके, ड्रेस कापताना हीच काळजी. खाली ठेवा, खाली ठेवा. सेंटर जे आहे ते बरोबर आलं पाहिजे आणि हे सेंटर आपलं आलेलं आहे. सेंटर म्हणजे काय तर हा गळ्याचा भाग आहे की नाही, हा बरोबर आता बरोबर नाही आलेला. हा आणखीन थोडा पुढे घ्यावा लागेल. घ्या थोडा इकडे वळा. ओके, आणि हा आत्ता बरोबर आला. हे बटन जे आहे ते इथे उभे राहिले आणि हे सेंटरचा पॉइंट आपला करेक्ट आलेला आहे. आणि आता करेक्ट आलाय आणि आता आपण कट करून घेऊया. अस्तराचे भाग असतात तिथे माझ्याकडे. आणि हा अस्तराचा भाग आपण इथे ठेवूया. गळा तर छोटा होता, मोठा कापला गेलेला आहे. पण आता आपण करूया मॅनेज. मग त्याला करण्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करावं लागेल की इथे मापात आहे. ओके, आणि हा असाच्या असा ठेवून फक्त पुढचा गळा नंतर कापणार आहे. डायरेक्ट असंच्या असं आपण हे कट करून घेणार. इथे कैची. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे. लेस जर का बाहीला वगैरे वापरायची असेल तर नंतर लास्टला कट केली तरी चालेल. म्हणजे ती इथं थोडीशीच लागणार आहे आणि उरलेली दोघीकडे बाहीला जॉईन करता येईल. बहुतेक नाही बाहीसाठी काहीच, त्याच्यामुळे. मग आता आपण इथून कट करूया आणि हे अशा पद्धतीने कटिंग करूया. आणि आपण अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि ही लेस पण त्याची साईडला काढून घेतली. का तर लेस थोडीशीच लागणार आहे आणि लेस कट झाल्यानंतर पण आपल्याला लावता येते. उरलेली लेस आपल्याला कुठेही डिझाईन म्हणून यूज करता येणार आहे. मग तुम्ही बाहीला लावा किंवा आणखीन दुसऱ्या ड्रेसला वापरू शकता.
आणि आता आपण बघूया की या ड्रेसला शिवण कसं करायचंय. अशा पार्ट कट झालेले आहेत, याला बाजूला ठेवूया. हे कागद नंतर फाडून टाकायचं, जेवढा फाडता येईल तेवढा वरच्यावर. कॅनव्हास पेपर लागेल आहे नाही तर मग आता गळा कापलेला आहे मी, आता तर नाही लावता येणार. आणि हा असा ठेवा. जरी यदा कदाचित हा थोडासा मोठा झाला तरी तुम्हाला काही असं घाबरून जाण्यासारखं नाही. आता वाटतंय बघा इथं थोडा मोठा, तर इथे असं घ्या, अशी थोडीशी नॉर्मल टिप तिरकस मारा, पुन्हा याच्यावर ठेवा आणि गळ्याच्या दिशेने जसं आहे तसा किनारीला टिप मारून घ्या. टिप मारून झाल्यानंतर मधला भाग कट करा, नंतर पुढचं बघूया आपण, तसाच पुढचा आणि मागचा. आणि हा पण पार्ट इथे गोल गळ्याला टिप मारा आणि नंतर पुढे करूया. फक्त शायनिंग चेक करा, शायनिंग इकडची आहे तर शायनिंगच्याच बाजूने हा अस्तराचा भाग ठेवायचा आणि गोल टिप मारायची, नंतर आपण पट्टी करूया. तर आता एवढाच कपडा आपल्याकडे शिल्लक आहे आणि बाही तर उंची 18 इंच सांगितली गेलेली आहे, तर मग आपली इथे बसणार आहे का? तर 14 बसते आणि 2 इंचची आपण याला एक्स्ट्रा लेस लावू शकतो, अशी 17 इंच होऊन जाईल. मग 17 ठीक आहे, आपण 17 कस्टमरला सांगू शकतो की हा बाबा एवढीच बसते आणि मग आपण इतकीच बनवलेली. तर काय करायचं, या टोकाचा सुद्धा उपयोग करायचा आहे. आता तुम्ही म्हणाली इथून कसं मोजायची, तर हा साधारण 3 इंच खाली जाऊन, 3 किंवा 3.5 इंच खाली जाऊन एक रेषा ओढून घ्यायची आणि जी की अशी ओढली आणि इथे टाकायचं छातीचा चौथा. तर छाती आहे साधारण 30 इंचची, 30चा चौथा 7.5 अधिक अर्धा इंच आणि हे असं इथं स्टॉप करायचं. इथे स्टॉप केल्यानंतर तुम्हाला जमत नाहीये तर तुम्ही असं करा आणि याच्यात हे जर आलंय काही तर यात असा थोडासा टर्न घेऊन असं खाली उतरून जा, काही फरक पडत नाही की काय होतंय. आणि बाही फिटिंग निम्मे अधिक, सपोज आता खालची फिटिंग 7 होती, 7च्या निम्मे 7, तर इथे वरची फिटिंग 4 किंवा 4.5, 4.5 अधिक 1.5 इंच बरोबर 6 आणि बाही आपली झालेली आहे. आणि आता आपण अशा पद्धतीने हिला कट करून घेऊया, म्हणजे विदाऊट जॉईंट बाही आपली कोपरापर्यंतची रेडी. थोडस बाहेर पण इथलीच फिटिंग मोजून घ्या. आणि आता अशी बाही झाल्यानंतर ही दोघं आहेत, हिला पाहिजे तर तुम्ही खोल भाग द्या, नाही दिला तरी तो असाही छान दिसणार आहे. आणि इथे खाली पट्टी लागणार आहे, तर ती पट्टी आधी लावून घ्यायची डबल कडीची, म्हणजे ती वाटणार पण नाही की जॉईंट दिलाय आणि जॉईंट तर दिलेलाच असेल. तर आता आपण याच्यातून घेऊया, डबल घेतला आणि इथे हा पट्टीसाठी मी कापड घेतलेला आहे आणि तो कट करून घेऊया. पॅटर्न कटिंग कंप्लीट.